हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तुम्ही कशा पद्धतीने लापशी बनवता? ही माझी गावाकडची साधी आणि सोपी पद्धत. गव्हाची कणी लापशी दुकानातनं आणली मी 2 किलो आणि ती आता छान तूप टाकून बघा खरपूस लालसर भाजून घेतली. आणि आता भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून छान अशा शिजवून मऊसूत घ्यायची आणि शिजल्यानंतर अशी हलवून एकदम मऊ लुसलुशीत शिजून घ्यायची. नंतर मग त्यात टाकलं मी बडीशॉप आणि विलायची बारीक करून टाकली. तुम्हाला जे हवं ते तुम्ही टाकू शकता. त्यात मनुके टाकू शकता, ड्रायफ्रूट, काजू, बदाम वगैरे सगळं टाकू शकता. पण मी फक्त साध्या पद्धतीने बडीशॉप आणि विलायची टाकलेली आहे. आणि हे खोबरं, जर तुमच्याकडं ओला नारळ असेल तर नारळाचे काप तुम्ही टाकू शकता. मी फक्त ह्यात वाळलं खोबरं, आता गडबड असल्यामुळे वाळलं खोबरं होतं ते किसले आणि ते टाकले. म्हणजे मी साधी सोपी बनवते. आणि खोबरं टाकल्यानंतर पण असं छान एकजीव करून घ्यायचा. आणि मी पलीकडं 2 किलो लापशी कणीला 2 किलोच गूळ थोडंसं पाणी टाकून खिसून पातळ बनवून घेतलेलं आणि ते पाणी मी आता सर्व लापशीमध्ये ओतत आहे. सर्व लापशीमध्ये ते पाणी ओतायचं. एकदम असं गाळून का घ्यायचं, तर गुळामध्ये असतात खडे आणि खडे मग ते लागतात कचकच, म्हणून गूळ थोडंसं पाणी ओतून खिसून पातळ करायचा गरम पाण्यामध्ये आणि मग ते असं गाळून सर्व लापशीमध्ये ओतायचं. म्हणजे मग ते आणि हलवून हलवून त्याचा एकजीव करायचा आणि एकजीव करून म्हणजे सारखं असं हलवत राहायचं, म्हणजे लापशी कणी खाली लागणार नाही. आणि बारीकच गॅस ठेवायचा, मंद आचेवरच तिला हलवत राहायचं. छान अशी हलवून घ्यायची, एकदम एकजीव करायचा. जरा झाकण ठेवायचं. तुम्हाला लागलं असं चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्हाला जे टाकायचं ते त्याच्यात टाकू शकता तुम्ही, मनुके वगैरे. मी आता वरनं परत साजूक तूप सोडलेलं आहे, ओतलंय. आणि आता हे संपूर्ण तूप असं दिसतंय ना वरती, हे सर्व गावरान तूप आहे. गावरान तुपामध्ये मी साजूक एकदम साधी सोपी गावाकडची लापशी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही, फक्त बडीशोप आणि विलायची टाकली आणि गूळ फक्त एवढंच टाकले आणि गावरान तूप. तुपामध्ये पूर्ण ती शिजवलेली आहे आणि छान अशी लापशी एकदम मऊ मऊ मस्त. जर तुम्हाला कढईमध्ये उशीर लागेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता. छानपैकी तयार लापशी.